नमस्कार. सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गुढी उभारणे हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते विजय आणि समृद्धीचे लक्षण देखील आहे. तर गुरुवारी 19 मार्च रोजी गुढीपाडवा असणार आहे. तर या दिवशी या 2 भाज्या अजिबात खायच्या नाही तर अनेक संकटांना सामोरे जावे लागेल, अनर्थ होईल, दुःख भोगावे लागेल असे देखील सांगितले गेलेले आहे. तर अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला खायच्या नाहीत? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यासोबतच काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. संकल्प कसा घ्यायचा आहे, गुढी उतरवण्याची वेळ, कडुलिंबाचे सेवन करण्याची विशेष परंपरा, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा तुमच्या कुलदेवताचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारली पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान उरकून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे. तर 19 मार्च रोजी सकाळी अमावस्या समाप्त होणार आहे. त्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी ही 19 मार्च रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च रोजी पहाटे 4:50 संपणार आहे. तर अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा करायचा आहे. दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हा 19 मार्च रोजी सकाळी 6:44 ते 8:14 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता आणि गुढी उतरवण्याचा मुहूर्त देखील संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही गुढी उतरवायची आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तम ठरेल. शुचिर्भूत व्हायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर छान अशी सुबक रांगोळी काढायची आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला आवर्जून आंब्याच्या पानाचे तोरण बांधायचे आहे. हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि नवीन वर्षाची म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. त्यामुळे आंब्याच्या पानाचे तोरण हे तुम्ही आवर्जून बांधायलाच हवे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही गुढी उभारू शकता. एक बांबूची काठी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्या काठीच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र किंवा साडी तुम्ही नेसवू शकता. शक्यतो पिवळे, लाल जरीचे काठ असलेली साडी किंवा खण तुम्ही गुढीला नेसवू शकता. त्याचबरोबर त्याला गाठी बांधायची आहे, साखरेची गाठी, कडुलिंब, त्यासोबतच थोडेसे आंब्याचे पाण्याचा डहाळा, फुलांचा हार म्हणजे झेंडूंच्या फुलांचा हार तुम्ही अर्पण करू शकता. तांब्या, त्याच्या सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तुम्हाला चांदीचा किंवा तुमच्याकडे तांब्या असेल किंवा स्टीलचा तांब्या तुम्हाला उपडा ठेवायचा आहे. या तांब्यावर तुम्हाला कुंकवाने 5 बोटे काढायचे आहे किंवा मग स्वस्तिक काढायचे आहे किंवा तुम्ही हळद आणि कुंकू लावल्यासारखं ठसठसीत त्यावर लावलं तरीही चालेल. तुमच्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये एक पाट मांडायचा आहे आणि त्या पाटावर तुम्हाला गुढी उभारायची आहे. गुढी ही जमिनीला स्पर्श करून उभारायची नाही आहे. त्याखाली एखादा पाट मांडावा. त्यासोबतच गुढी उभारताना थोडीशी झुकलेली आणि गुढी उभारताना तिचे तोंड घराच्या बाहेरच्या बाजूला असावे अशा प्रकारे मांडायचे आहे. काही ठिकाणी सोबतच बाळगुढी देखील मांडत असतात. आमच्याकडे ही परंपरा आहे. तर अजून एक छोटीशी गुढी त्या गुढीसोबत मांडली जाते. तर ज्यांच्याकडे एकच गुढी आहे, आपल्या परंपरेनुसार विधिवत तुम्ही गुढीची पूजा करायची आहे. गुढीची विधिवत पूजा करून हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करायचा आहे. नैवेद्याला तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा सुरुवातीला साखर किंवा गुळ खोबरे ठेवले तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही श्रीखंड पुरीचा किंवा पुरणाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करू शकता. तुम्हाला तिथे प्रार्थना देखील करायची आहे. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे नवीन वर्ष आम्हाला आरोग्यदायी आणि सुखी समृद्धीने जावो यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. गुढी उभारल्यानंतर अत्यंत महत्त्वाचे एक विशेष परंपरा असते, ती तुम्हाला पाळायची आहे. ही तुम्हाला गुढी उभारल्याच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच करायची आहे. तर गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनीच कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्याचे चाटण तयार करायचे असतात आणि हे मिश्रण प्रत्येकाने थोडेसे खायचे असते. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि जीवनातील सर्व सुखदुःखाचा समतोल राखण्याचे प्रतीक मानले जाते. सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा गुढीला हळद कुंकू वाहून प्रार्थना करायची आहे आणि ती सन्मानाने खाली उतरायची आहे. गुढीची वरची साखरेची गाठी सर्वांना प्रसाद म्हणून वाटायची आहे. यावर्षी गुढीपाडवा हा 19 मार्चला आहे. तर गुढी उभारताना मुख्य मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे. तो सकाळी तुम्ही गुढी उभारताना म्हणायचा आहे. गुढीला ब्रह्मध्वज असे देखील म्हणतात. तर कोणता मंत्र म्हणायचा आहे? नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः, नमस्ते सर्व देवांना इस्पितार्थप्रदायक किंवा
ओम ब्रह्मध्वजाय नमः हे सुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारे तुम्हाला गुढी उभारायची आहे. या दिवशी कोणत्या 2 भाज्या दिवसभरात कधीही खायच्या नाहीत हे आपण पुढे बघूयात. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करतात, दारासमोर गुढी उभारतात, त्याची पूजा करतात. त्यासोबतच तुम्हाला हा सण साजरा केल्यानंतर घरातील कोणत्याही बाधा, नकारात्मक ऊर्जा जी असते ती पूर्णतः नष्ट होण्यास मदत होते. आणि गुढीपाडवाचा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी, नवीन कामाची सुरुवात असे अनेक शुभ काम करत असतात. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा देखील काढल्या जातात. तर असा हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक सण आहे, त्यामुळे अत्यंत शुभ दिवस हा असतो. तर अशा शुभदिनी आपल्याकडून काही कळत नकळत चुका घडत असतात आणि त्याच चुका घडू नये म्हणून अशी काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण आपल्याकडून सहज जरी चूक घडली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला नंतर भोगावा लागत असतो. म्हणून तुम्हाला आज या 2 भाज्या चुकूनही खायच्या नाही आहेत. तर कोणत्या आहेत ते आपण बघूयात. या शुभ दिवशी पहिला पदार्थ म्हणजे तुम्हाला तामसिक पदार्थाचे सेवन हे करायचे नाही आहे. कारण तामसिक पदार्थाचे सेवन केल्याने अशा शुभ दिवसाचे काहीही महत्त्व राहत नाही. या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करण्यालाच विशेष महत्त्वाचे मानले जाते. म्हणून तुम्ही या दिवशी भाज्यांमध्ये कांदा, लसूण हे वापरायचा नाही आहे. काही लोक मांसाहार देखील करतात, तर चुकूनही तुम्हाला या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे. गुढीपाडवा हा सण शुद्ध सण असल्याने मांसाहारी जेवण पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ, दारूचे सेवन कोणी करत असेल तर त्यांनी चुकूनही करू नये. मद्यपान करणे टाळावे. त्यासोबतच तामसिक पदार्थ जे आपण सांगितलेले आहेत, लसूण, कांदा याचा अतिरिक्त वापर करणे देखील टाळावे. या दिवशी शक्यतो लसूण, कांद्याचा वापर करूच नका. सकाळी कडुलिंबाचा प्रसाद घेतल्याशिवाय राहू नका. या दिवशी शिळे अन्न खाणे टाळावे. चुकूनही शिळे पदार्थ तुम्हाला या दिवशी खायचे नाही आहे. शिळे अन्न खाल्ल्याने आळस निर्माण होत असतो आणि गुढीपाडवाचा हा सण उत्साहाचा सण आहे. त्यामुळे तुम्हाला चुकूनही शिळे अन्न खायचे नाही आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेला कडुलिंबाचा प्रसाद आवर्जून तुम्ही खायचा आहे. कारण या दिवशी हा प्रसाद खाल्ल्याचे धार्मिक आणि शास्त्रीय दोन्हीही कारण आहेत. प्रामुख्याने उन्हाळ्याची सुरुवात होत आहे, ऋतूबदल होत आहे, त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी हा प्रसाद घेतला जातो. कडुलिंबाचा पाला आणि गुळाचा गोडवा हे जीवनातील सुखदुःखाच्या समन्वयाचे प्रतीक मानले जाते. नवीन वर्षाची सुरुवात सर्व प्रकारचे अनुभव धैर्याने स्वीकारण्याच्या जिद्दीने करावी, अशा प्रकारे याचा संदेश असतो. म्हणून तुम्हाला या दिवशी आवर्जून कडुलिंबाच्या पाल्याचा प्रसाद खायचाच आहे. घरामध्ये प्रत्येकाने तयार करायचा आणि खायचा आहे. त्यासोबतच याचे शास्त्रीय कारण देखील आहे. कडुलिंबामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्त शुद्ध करण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा देखील सुधारते, पचनक्रिया सुधारते. गुळासोबत कडुलिंब खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत असते, पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते. हा प्रसाद शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास देखील मदत करतो. तर असे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार चैत्र महिन्यात कफ दोषाचा प्रकोप होऊ शकतो, म्हणून कडुलिंबाचे सेवन केल्याने हा दोष संतुलित राहतो. तर दोन्हीही कारण अत्यंत महत्त्वाचे आहेत. शास्त्रीय आणि धार्मिक या दोन्हीही कारणाने अत्यंत महत्त्वाचा हा प्रसाद आहे. त्यामुळे प्रत्येकाने खायचा आहे. आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.